हॅलो. हा, नमस्कार, सुप्रभात. सुप्रभात. सज्जन ते वाचक, पाठक, चिंतक हो. आपण मनाचे नमन झाले की अशा न मनाच्या नादी लागलेली बुद्धी प्रज्ञेत रूपांतरित होते आणि नमन आणि प्रज्ञा ही एक आली की मनाचे सुमन म्हणजे मन वरच्या पातळीला जाते. ते वैश्विक मन बनते, ते कॉस्मिक माइंड बनते आणि तिथे अनेक अद्भुत चमत्कार, चैतन्याची दर्शने, आत्मसाक्षात्कार घडतात. ते कसं घडतं इथपर्यंत आपण आलो. तर काल आपण या ओवीवरती किंवा या श्लोकावरती शेवट केला होता. त्याचं एकदा परत वाचन करतो आणि पुढे सुरू करूया. सहज नमनी जीवन जरी तरी सत्य लाभतो होई, परावाणी सत्य रूपे अक्षरधारा वाही, परम सत्य ते मौक्तिक शब्दे कल कल नादे वाही, निनाद मंजुळ मन हृदयासी सतत प्रसन्नता देई. ऐशा अमनी मनामध्ये आणि ऐशा प्रज्ञेमध्ये मनाचं सुमन होतं, ते वरच्या पातळीला वैश्विक मन होतं. आणि असं ज्याचं जीवन सहज नमनी असतं त्याला सत्याचा लाभ होतो आणि त्याच्या हृदयातून परावाणी सत्य रूपाने अक्षरधारा म्हणजे कधी न थांबणारी धारा व्हावी तसे वाहत असते. आणि परमसत्य त्याच्या हृदयातून मौक्तिक शब्दे म्हणजे मोत्यांच्या सारखं झळाळी लाभलेल्या शब्दांनी परमसत्य त्याच्या मुखातून मौक्तिक शब्दांसारखं म्हणजे मोतीदार अक्षरांसारखं, मोतीदार शब्दांसारखं वाहत असतं. आणि त्या अक्षर वाहण्याचा कलकल नाद असा त्याच्या हृदयात येतो. आणि त्या कलकल नादाने, त्या मंजूळ निनादाने त्याच्या मनाला आणि हृदयाला सतत वरचे वर प्रसन्नता मिळत राहते. आता त्यानंतर पुढे कसं पद्य जन्माला येतं ते बघा. मार्गी चालताना रुतती तीक्ष्ण काटे, पाय ठेचाळती भूत दगड कोटे, जन मारिताती पाठीवरी सोटे, मनवी तुझा दास परी देवा तू दास. आता हा नमनी स्वतःला देवाचा दास म्हणतो, पण त्याला असं दिसतं की देव तर उदास आहे. तो सत्याबद्दल, देवाबद्दल किती बोलला तरी देवाला त्याचं काही नाही. आणि जे ऐकतात ते तर काय करतात, ते अक्षरशः सत्य बोलणाऱ्याच्या पाठीवर सोटे मारतात, म्हणजे लाकडाचा प्रहार करतात. सत्य बोलणाऱ्या लोकांना कोणीच नको असतं. त्यामुळे अशा साधकाला किंवा अशा नमनी योग्याला वाटतं की सत्याच्या मार्गावरून चालताना, मार्गी चालताना रुतती तीक्ष्ण काटे. जरी सत्य गावलं तरी जो सत्य मार्गी आणि सत्यगामी असतो त्याच्या वाटेत अत्यंत व्यवहाराचे, संसाराचे तीक्ष्ण काटे असतात. आणि त्याचे पाय सतत दगड गोट्यांना म्हणजेच अडीअडचणींना, संसारिक मायेत गुंतलेल्या लोकांच्या त्रासाला त्याला वरचेवर उत्तर द्यावे लागते. आणि जणू काही रस्त्यातून चालताना तीक्ष्ण काटे बोचावेत आणि दगड गोट्यांना पाय ठेचाळून रक्तबंबाळ व्हावं, तशी त्याची अवस्था होते. सत्य बोलणारा असा नमनी दुर्मिळ असतो. आणि असत्य बोलणारे, संसारात रमणारे हे बहुतांशी असतात. त्यामुळे असे जन सत्य बोलणाऱ्याच्या पाठीवर सोटे मारतात, म्हणजे सत्य बोलणाऱ्याला ते आपल्या तीक्ष्ण शब्द प्रहाराने घायाळ करायचा प्रयत्न करतात. अशा वेळेला हा सत्याचा दास, हा सत्याचा अनुयायी, हा सत्य मार्गी परमेश्वराला आठवून म्हणतो, अरे देवा, तू असा उदास का? तुझा मी दास आहे, मी सत्याचा दास आहे, मी सत्याचा पाईक आहे, तरी सुद्धा हे परमसत्या परमेश्वरा तू उदास का? अशा तऱ्हेची थोडी खिन्नता त्याच्या मनामध्ये येते. आणि तेवढ्यात परत तोच आत्मा त्याला सांगतो, कुठे शोधिसी देव सदा शिव, जरी अंतरी राहे तो, जरी टाकिसी शिवा शिव तू,
तरी सदा शिव पाहसी तू. अरे बालका, तू देवाला कुठे शोधतोस, सदाशिवाला कुठे शोधतोस? जर तुझ्या अंतरंगातून शिव अशिव, शिव आणि अशिव, भेदाभेद अमंगल नाहीच झालं तर तुझ्याच हृदयात तो सदोदित पवित्र असलेला सदाशिव म्हणजे आत्मा तुला भेटेल. अशा तऱ्हेने अशा साधकाला शिवदर्शन तो आत्मा घडवून आणतो. पुढे ब्रह्मवाक लेवुनी नटला देव दिगंबर म्हणती त्या जरी मोकलिसी संसारा तू तरी दिगंबर पाहे तू. परत तोच आत्मा त्याला म्हणतो, हे ब्रह्मरूपी वाकळ, ही ब्रह्मरूपी घोंगडी, हे ब्रह्मरूपी वस्त्र नेसलेला असा तो दत्त सर्वांना देतो आणि आपण मात्र रिकामा राहतो. देऊन रिकामा झालेला परंतु सतत देत असल्यामुळे श्रीमंत असा हा जो दत्त आहे तो हे ब्रह्मरूपी वाकळ घोंगडी किंवा वस्त्र नेसलेला आहे आणि त्यालाच देव दिगंबर म्हणतात. तर अरे साधका, सत्य मार्गावर अग्रेसर असलेल्या, मोक्षाच्या दिशेने जाणाऱ्या, सत्य मार्गी, सत्य पूजक, परमेश्वराला भेटू इच्छिणाऱ्या अशा बालका, तुझ्या जर लक्षात आलं तर हे ब्रह्माचं वाकळ ज्याने धारण केलेलं आहे असा हा देव दिगंबर सर्वांना देतो परंतु स्वतः मात्र रिकामा राहतो. देऊन रिकामा झाला तरी सुद्धा नवीन कोण आला तर त्याला विन्मुख न पाठवता सतत त्याला देतोच. असा हा देऊनी रिक्त परिसोयेची श्रीमंत असा हा दत्त हे ब्रह्मरूपी वस्त्र नेसून नटला आहे. जर तू तुझ्या मनातला संसार, तुझ्या मनातल्या इच्छा, वासना, आकांक्षा नव्हे तुझ्यातला मी तू टाकलास तर त्यालाच म्हणायचं खऱ्या अर्थाने तू संसार मोकळा केलास. जरी मोकलीची संसारा तू, तर संसाराची मिठी तू सोडलीस तर तुझ्यामध्ये असलेला हा आत्माच दत्त दिगंबर आहे, त्याची तुला भेट होईल. अशा तऱ्हेने शिवदर्शन आणि दत्त दर्शन तो आत्माच त्याला देतो. जरी त्याला वाटत असतं की लोक आपणाला त्रास देतात, आपल्या वाटेत काटे कुठे आहेत, दगड गोट आहेत, तरी सुद्धा आतून आत्मा त्याची वाट, सत्याची वाट प्रशस्त करत असतो. आत्माच त्याला शिवदर्शन देतो, दत्त दर्शन देतो. म्हणून कुठे शोधिसी देव सदा शिव, जरी अंतरी आहे तो, जरी टाकीसी शिवा शिव तू तरी सदाशिव पाही तू. ब्रह्म वाकळ लेऊन नटला देव दिगंबर म्हणती त्या, जरी मोकलिसी संसारा तू तरी दिगंबर पाहे तू. म्हणून आत्म्यानेच त्याला शिवाचं दर्शन दिलं आणि दत्ताचंही दर्शन दिलं. आता हे पटल्यामुळे आता साधकाची अवस्था काय झाली बघा. नाही नाही आता उरली से आस, माया मोह सारे सुटले फास, तव चरणांचा लागला से ध्यास, सहजची घडो तेथे माझा वास, सूरताल लय समजत नाही, काव्यशास्त्र विनोद उमजत नाही, तव गीत गाण्या नाही गोड गळा, अंतरी फुले हा तव भक्ती मळा, निश्चल पाषाण वाळवंटी आहे, निर्झर संगीत फुलवित वाहे, वृक्ष गद्य हृदयी गीत आळवणी, देवा तुझी कैसी संजीवक करणे, तनु काळी परी गोडगळा आहे, कोळशाचे खाणी रत्नहिरार आहे, अंधाराचे हृदयी तेज राहत आहे, तेज गर्भ परी अंधारची आहे. आता संसारी जगात तीक्ष्ण काटे, दगड गोटे, लाकडाचे किंवा दंडुकाचे प्रहार सोसणाऱ्या या साधकाला तो थोडासा विमनस्क झाला आहे. तो म्हणतो, देवा तू उदास का, माझे तर तुझ्या नादी लागून नुकसानच होत आहे. संसारी जग मला तर फार तुच्छतेने वागवत आहेत. एवढ्यात तो आत्मा त्याला शिवदर्शन देतो, दत्त दर्शन देतो आणि आता हा साधक अधिक प्रखरतेने म्हणतो, नाही नाही आता उरलीशी आस, माया मोह सारे सुटले हे पास, तव चरणांचा लागला ध्यास,
जशी घडो तेथे माझा वास. तेव्हा हे आत्मदेवा, आता माझी कोणती इच्छा शिल्लक नाही. माया मोहाचे जे फासे आहेत, जी बंधन आहेत ती तुटली आहेत. केवळ तुझ्याच चरणांच्या दर्शनाचा मला ध्यास लागला आहे आणि आता तुझ्या चरणांशीच माझी कायम वस्ती, माझा कायम निवास असो. मला सूर ताल लय समजत नाही, काव्य शास्त्र विनोद उमजत नाही. तुझं गीत गायचं म्हटलं तर मला गोड गळा नाही. तरी सुद्धा माझ्या अंतरंगामध्ये तुझ्या भक्तीचा मळा बोललेला आहे. जसा एखादा पाषाण निश्चलतेने मी जराही हालचाल न करता जडतेने वाळवंटी राहतो, तरी सुद्धा त्या वाळवंटातल्या जड पाषाणा खालून निर्झर संगीत फुलवीत एखादा झरा वाहतो. तसंच काहीच झालेलं आहे. साधक म्हणून मी वृक्ष आहे, मी गद्य आहे आणि मला काहीच कला काव्य शास्त्र विनोद माहीत नाही. तरी सुद्धा हे परमेश्वरा, तुझी संजीवक करणी, तुझी अमृत स्पर्शी करणी अशी आहे की माझ्या हृदयात काव्य स्फुरत आहे आणि ते काव्य चांगल्या पद्धतीने माझ्या मुखातून बाहेर येत आहे. तनु काळी परी गोड गळा आहे, कोळशाचे खाणी रत्न हिरार आहे. अंधाराचे हृदय तेज राहत आहे, तेज गर्भ परी अंधारची आहे. म्हणजे शरीर काळ असलं तरी गोड गळा जसा कोकिळेचा असतो आणि कोळशाच्या खाणीत जसा रत्न हिरा नावाचं रत्न मिळतं, तसंच मी गद्य आणि वृक्ष असून सुद्धा माझ्या या जड अंधारमय हृदयामध्ये सुद्धा हे आत्म्या तुझं तेज मला आता दिसत आहे. तेज गर्भ परी अंधारची आहे. मी जो स्वतःला मूढ समजतो तो जर परमेश्वराचं स्मरण करील तर त्या मूढाच्या जडाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा त्याला परमेश्वराचं तेज दिसेल. म्हणून म्हटलेलं आहे, अंधाराचे हृदय तेज राहत आहे. तेज गर्भ परी अंधारची आहे. परंतु ते तेज इतकं प्रखर असतं की जर भक्ती खरी नसेल तर तेच पाहता पाहता असलेली दृष्टी सुद्धा जायची भीती असते. म्हणून जो परमभक्त आहे, जो सत्याचा भक्त आहे, ज्याला देवाचा ध्यास लागला आहे, तो किती जरी जड असला तरी त्याच्या मुखातून सरस्वती प्रवाहित होते. उत्तमोत्तम संगीत, उत्तमोत्तम मधुर गीत आणि हृदयस्पर्शी दर्शन, दत्त दर्शन, शिव दर्शन त्याला प्राप्त होतात. त्याला परमेश्वरच सरस्वती रूपाने तत्वज्ञानाचं दर्शन देतो आणि त्याच्या मुखातून काव्य प्रसवू लागतं. आणि अशा बघायला गेलं तर जड वृक्ष अशा पाषाण हृदयाच्या माणसामध्ये सुद्धा अचानक आत्मतेज खुलत आणि सर्वत्र प्रकाशमान होतं. मात्र भक्ती खरी नसेल तर हे आत्म्याचं तेज पाहणं शक्य नाही. तेज गर्भ परी अंधारची आहे. असा तेजाचा गर्भ असलेला आत्मा येऱ्या गबाळ्याचं काम नाही. त्याच्याकडे पाहताना आहे ती बाह्य दृष्टी सुद्धा जाण्याची शक्यता असते. मात्र ज्याचं अंतर भक्तीने भरलेलं आहे त्याच्या हृदयात मात्र आत्म्याचं तेज फाकतं. त्याला शिवदर्शन होतं, दत्त दर्शन होतं, विष्णू दर्शन होतं. सर्व तऱ्हेची देवदर्शन, परमेश्वरी कृपा, दिवलाभ म्हणजे प्रकाशाचा लाभ म्हणून त्याला प्राप्त होतात. आता पुढे आता ही दर्शनं झाली. आता हा परमेश्वर हृदयामध्ये कसा उगवतो त्याच्याबद्दल आहे. बहु बोलता ध्यान चिंतन, कैसे साधावे अनुसंधान. जोवरी न मावळे मी माझे पण, कैसा उगवे तो सर्वोत्तम. सर्वाधार ते आदि कारण, न चाले तेथे कार्य कारण. परिसद साधता निवांतपण, तेथे उगवे ते आदि कारण. चिंतन ध्यान नव्हे काही करणे, अथवा नाही काही बनणे. केवळ सहज देवासणे, तवतयाचे उदितोणे. देवा साधे स्थल कालंत, अथवा गवसे मी माझा अंत. देवा प्रवेशे तेथे अनंत, जैसा अंधारी उगवे आदित्य. हे बोल नव्हे बोला पुरते, स्वांत अनुभविता साक्षी त्याते. साक्षीत्वी वाहे ते आसे आशीर्वचन, तैसा वायू पसरे सुवास चंदन. आता पुढे
ध्यान चिंतन याच्याबद्दल आपण किती बोललो काही बोललो तरी सुद्धा त्या बोलण्याचा उपयोग नाही. कारण ध्यान चिंतनाबद्दल बोलून काही परमेश्वराशी अनुसंधान साधता येत नाही. जोपर्यंत मी माझे पण आपलं मी हे केंद्र गळून पडत नाही तोपर्यंत परमेश्वराशी अनुसंधान साधता येत नाही. आणि एकदा का मीचा लोप झाला की अचानक मी गेला आणि तो सर्वोत्तम म्हणजे आत्मा आणि त्याचा प्रकाश आपल्या हृदयात उगवला. अशी चमत्कृती पूर्ण त्याला मिरॅक्युलस जादुई घटना घडते. सर्वाधारते आदि कारण न चाले तेथे कार्य कारण परिसहज साधता निवांत म्हणून तेथे उगवते आदि कारण. हे आदि कारण आहे. तो आत्मा म्हणजे सर्व अस्तित्वाचा मूलाधार आहे आणि त्या मूलाधारापुढे भौतिक शास्त्रातील कार्यकारण संबंध टिकतच नाहीत. परंतु परिसहज साधता निवांतपण म्हणजे मी माझेपणाचा प्रखर असलेला अंगार हा जो ज्याला आपण तो धगधगता निखारा तो मी जर निवत त्याचा अंत झाला म्हणजे मीचा कोळसा झाला म्हणजे मी नाहीसा झाला तर मात्र मी गेलेल्या ठिकाणी ते आदि कारण तो तेजपुंज आत्मा आणि त्याचा प्रकाश पसरतो. इथे निवांतपण याचा अर्थ न मनता किंवा अमनता असा घ्यावा. आता पुढे चिंतन ध्यान नव्हे काही करणे अथवा नाही काही बनणे केवळ सहजची देवासणे तवतयाचे उदित होणे. जेव्हा मी करून गेलेला असा नमनी अमनी नुसताच शांतपणे बसलेला होतो तेव्हा काही न करता चिंतन ध्यान याच्या बाता न मारता चिंतन ध्यान याचं वाचन न करता चिंतन ध्यान याचं मनन चिंतन न करता काही न करता आणि काही न बनता म्हणजे विदाउट मेकिंग अँड विदाउट बिकमिंग केवळ सहज असणेपणातच तो आत्मा अशा नमनी अवस्थेत असलेल्या साधकाच्या हृदयात प्रकाशित होतो. आणि अशी जेव्हा स्थिती असते तेव्हा स्वाभाविकच जेव्हा साधे स्थलकालंत अथवा गोसे मी माझा अंत तेव्हा प्रवेशे तेथे अनंत जैसा अंधारी उगवे आदित्य. जेव्हा स्थल आणि कालाचा अंत होतो मी आणि माझे पण नाहीसं होतं जेव्हा शांत मर्यादित मी नाहीसा होतो तेव्हा अनंत परमेश्वर अनंत आत्मा तिथे उगवतो. जसा अंधारामध्ये अचानक आदित्य सूर्य प्रकट व्हावा तसा. आता कोणाला वाटेल हे बोलणं आहे हे बोलण्यापुरतं बोल आहे का याचा अनुभव आहे तर पुढे का हे बोल नव्हे बोला पुरते स्वांत अनुभविता साक्षी त्या ते साक्षीत्वी आहे त्याचे आशीर्वचन जैसा वायू पसरे सुहास चंदन. हे जे बोललं जातंय हे केवळ बोलाचाची कडी बोलाचाच भात असे बोलण्यापुरते हे शब्द नव्हे तर स्वचा अंत स्व याचा अर्थ मी असा झाला मीचा अंत झाला. साक्षी इतका साक्षीत्वाद आहे की त्याचा मी नाहीसा झाला आणि मी किंवा केंद्ररहित साक्षीत्व द्रष्टत्व सुरू झाले. आणि अशा केंद्ररहित द्रष्टत्वात साक्षीत्वात मध्ये जिथे मी नाही तिथे अचानक परमेश्वर आत्मा त्याचा प्रकाश पसरतो आणि अशा साक्षीत्वामध्ये त्या आत्म्याचं आत्मचैतन्याचे आशीर्वाद साक्षीत्वी आहे त्याचे आशीर्वचन अशा साक्षीत्वात असता असता आत्म्याचे आशीर्वाद वाहू लागतात. जैसा वायू पसरे सुहास चंद्र. आणि ते आशीर्वाद कसे वाहत येतात जसं वाऱ्यावरती चंदनाचा सुवास पसरावा तसा साक्षीत्वामध्ये द्रष्टत्वामध्ये नमनी अवस्थेत असताना नमनी अमनी साधकाच्या हृदयात मी गेल्यानंतर अचानक जसा जास्त दवा करून कमी दाबाकडे हवा यावी तसा अचानक मंद शीतल वायू येतो आणि त्या वायू बरोबर प्रत्यक्षात आत्मा आणि आत्मचैतन्य आत्मप्रकाश तिथे येतो. ज्याप्रमाणे वायू बरोबर एका जागी असलेलं चंदन त्याचा संवाद सर्वत्र दूर जातो त्याच पद्धतीने मी रहित अमनी नमनी साधकाच्या हृदयात मी गेल्यानंतर तो ज्याला द दॅट म्हणतात तो प्रवेश करतो आणि प्रवेश करताना
मंद वाऱ्याची झुळूक यावी तसा अनुभव येतो आणि त्याच्यातच त्या आत्म्याचा प्रकाश, त्याचं चैतन्य, त्याची व्यापकता, त्याचं विराट तत्व अशा साधकाच्या नमण्याच्या अमण्याच्या हृदयात त्याला अनुभवता येतो. हा अनुभव प्रत्यक्ष बोलणाऱ्याला त्याचा मी गेल्यानंतर आलेला आहे. त्यातूनच हे सर्व लिखाण, बोलणं, गद्य पद्य आलेलं आहे. याचा श्रोते हो, तुम्ही जरूर जरूर विश्वास बाळगा. आता आपण सतत गुरु हवा गुरु हवा गुरु हवा म्हणतो, पण गुरु तर सर्वत्र व्याप्त आहे. आत्मा हाच सर्वत्र व्यापून आहे आणि आत्मा हाच सर्वगत आणि सर्वांतरी आणि सर्व बाह्य असलेला सर्वव्याप्त गुरु आहे. याची ओळख अशा वेळेला साधकाला नमनी अमनी साधकाला पटते. आता त्याला गुरु शोधायची गरज लागत नाही. आता त्याच्या हृदयात काय शब्द कळा प्रकट होते ते बघा. गुरु आहे येथे, गुरु आहे येथे, गुरुचा हा सुकाळ परिशिष्याचा काल. गुरुदेव पाहे, गुरुदेव पाहे, परिणा कुणी येथे काही येऊ पाहे. गुरु विद्यालयी शिष्य मायालयी, गुरु विद्यालयी शिष्य मायालयी किंवा मध्यालयी. गुरु जेथे असावा तेथे क्वचितच असतो, परिशिष्य तेथे क्वचितच असतो. गुरु सुगंध केवडा, शिष्य भ्रम बेवडा. गुरु ज्ञानी स्थिर, शिष्य अज्ञानी अस्थिर. एक देणे पणी उदार, दुसरा करंटे पणी निराधार. रूप गुरु पहावा साधार, तरी होई तू साक्षी निराधार. तर गुरु सर्वत्रच आहे. गुरु येथे आहे तेथे आहे. गुरु कुठे नाही अशी जागाच नाही. गुरुचा सुकाळ आहे, परंतु शिष्याचाच दुष्काळ आहे. गुरु देत आहे, गुरु देत आहे, गुरु द्यायला उत्सुक आहे, परंतु येथे कोणी घ्यायला, आत्मज्ञान घ्यायला उत्सुक नाही. इथे गुरुचा सुकाळ आणि शिष्याचा दुष्काळ आहे. गुरु नेहमीच विद्यालयामध्ये म्हणजे ज्ञानार्जन होणाऱ्या जागी उपस्थित आहे, परंतु शिष्य तर मायालयी म्हणजे संसाराच्या मायेत कधी अडकलेला आहे, किंवा मध्यालयी म्हणजे दारू व्यसन केंद्रात कधी आहे. गुरु विद्यालयी विद्येचे आलय, गुरु विद्येच्या पवित्र ज्ञान मंदिरात ज्ञान देण्यासाठी बसलेला आहे. आणि त्याचं हे ज्ञान मंदिर म्हणजे संपूर्ण निसर्ग आणि सर्व सृष्टी आहे. परंतु हा शिष्य मात्र सृष्टीकडे, निसर्गाकडे, उत्तमोत्तम ज्ञानदायी घटनांकडे, परिस्थितीकडे, वस्तूकडे, व्यक्तीकडे, सर्वांकडेच पाठ करून जाऊन बसला आहे मध्यालयामध्ये, दारूच्या दुकानात किंवा एखाद्या मायालयामध्ये जिथे जुगार खेळला जातो अशा ठिकाणी. म्हणून म्हटले आहे गुरु विद्यालयी शिष्य मायालयी अथवा मध्यालयी. गुरु जेथे असावा तेथे खचितच असतो, परिशिष्य तेथे क्वचितच असतो. गुरु सर्वत्र आहे, गुरु सर्वत्र आहे, परंतु शिष्य मात्र मध्यालयामध्ये आणि मायालयामध्ये जाऊन बसला आहे. गुरु जिथे असायला पाहिजे तिथे आहेत, परंतु शिष्य जिथे असायला पाहिजे तो विद्यालयात असायला पाहिजे, तो विद्यालयात नाही, तो मायालयात म्हणजे संसारी जगाच्या मायामोहात तरी अडकलेला आहे, किंवा जुगार आणि दारूच्या दुकानामध्ये, केंद्रामध्ये म्हणजे मध्यालयात तरी आहे. गुरु काय आहे? गुरु सुगंध केवडा, शिष्य भ्रमबेवडा. गुरु हा सतत सुगंधित असणाऱ्या एवढ्याप्रमाणे आहे, आणि शिष्य मात्र वेगवेगळ्या भ्रमात अडकून, मायेत अडकून, एखाद्या झिंगलेल्या माणसासारखा, बेवड्यासारखा अंधाधुंद परिस्थितीत फिरत आहे. गुरु ज्ञानी स्थिर, शिष्य अज्ञानी अस्थिर. गुरु ज्ञान देण्यासाठी अत्यंत स्थिर, शाश्वत, अचल अढळ आत्मारूपे बसलेला आहे, परंतु शिष्य मात्र भ्रमात गावल्यामुळे, मायेत गावल्यामुळे वेड्यासारखा इकडे तिकडे फिरत आहे, तो अस्थिर आहे. म्हणून गुरु ज्ञानामध्ये स्थिर आहे आणि शिष्य अज्ञानामध्ये अस्थिर आहे. एक देणे पणी उदार, दुसरा करंटे पणी निराधार. गुरु देण्यासाठी उत्सुक आहे, उदार आहे, तो सहस्र असते कमलावराने देता किती घेशील जो कराने. असा सहस्र हस्तानी म्हणजे हजारो हातानी, कमलावराने म्हणजे लक्ष्मीपती विष्णूप्रमाणे द्यायला उत्सुक आहे, देत आहे, परंतु
देता किती घेशील धोकरानी, परंतु शिष्य मात्र मायालयात मध्यालयात बसलेला असल्यामुळे त्याचे हात दुबळे आहेत. तो त्याला जे जे मिळतं ते ते घेण्यास असमर्थ आहे. म्हणून म्हटलं आहे, एक देणे पण उदार, दुसरा करंटे पण निराधार. गुरु देण्यामध्ये अत्यंत उदार आहे. तो खरोखरच दत्त गुरु आहे. देऊनिया रिक्त परिस्वयेची श्रीमंत असा गुरु दत्त गुरु आहे. पण तो शिष्य मात्र भ्रमामध्ये मायेमध्ये मध्यामध्ये गुंतलेला असल्यामुळे ज्ञान घ्यायला शिष्य असमर्थ आहे. म्हणून म्हणतात, देणाराचे हात हजार, दुबळी वाजी झोळी, अशी अवस्था शिष्यांची झाली आहे. परंतु जर तुम्ही साक्षीत्वात असाल, जर तुम्ही न मनी अमनी असाल, जर तुमचं द्रष्टत्व पक्क असेल, तर रूप गुरु पहावा साधार, जरी होई तू साक्षी निराधार. तर असा हा रूप निर्गुण निराकार आत्मा अत्यंत साधारणतेने म्हणजे जाणीवेच्या पातळीला स्पष्टतेने तुला पाहता येईल. जर तू साक्षी निराधार बनशील, द्रष्टा बनशील, अमनी आणि नमनी होऊन साक्षीत्वात द्रष्टत्वात जर सर्व आहे ते पाहणे आणि ऐकणे असा बसशील, तर तो अरूप निर्गुण निराकार गुरु तुला स्पष्टपणे दिसेल. आणि हाच गुरु तुला जाणीवेच्या पातळीला ज्ञानाच्या पातळीला अनेक चिंतनाद्वारे उलगडा करून दुःखाचं मूळ दाखवून दुःखाकडून सुखाकडे जाण्याचे उपाय देऊन तुला तो ज्ञान समृद्ध करील. असा हा गुरु जरी अरूप असला, निर्गुण निराकार असला, तरी जाणीवेच्या पातळीला तो तुम्हाला स्पष्टपणे दिसू शकतो. म्हणून श्रोते हो, नमनवा अमनवा आणि अनुभव घ्या. एक देणेपणी उदार, दुसरा करंटेपणी निराधार. आपणाला करंटेपणी निराधार राहायचं नसेल तर रूप गुरु पहावा साधार, जरी होई तू साक्षी निराधार. म्हणून आपण अमन नमन व्हावे आणि विना आधार साक्षीत्वात दृष्टत्वात बसून हे जग पाहावे ऐकावे. मग तुम्हाला तो अरूप निर्गुण निराकार गुरु प्रत्यक्ष आत्मज्ञानाद्वारे जाणीवेच्या कक्षेत आलेला दिसेल. तुमच्या जाणीवा अत्यंत उत्क्रांत होतील, क्रांतिकारी होतील आणि तुम्ही मी कडून त्याच्याकडे तुम्ही जे मूळ तत्वम ते तू आहेस असं जे म्हटलेलं आहे, तिथून मी कडून त्याच्याकडे तुमचा प्रवास सुरू होईल नव्हे. आता तुम्ही तोच होऊन राहाल आणि मग तुम्हाला जो अनुभव येईल त्यालाच तुम्ही म्हणाल अहम ब्रह्मास्मी. पण तू यासाठी न मन अमन होऊन साक्षीत्वात दृष्टत्वात सर्व काही शांतपणे पाहणे आणि ऐकणे ती कला आत्मसात करावी लागते. आता पुढे या विश्वाच्या मुळाशी जी सत्ता आहे ती प्रत्यक्षात निर्गुण निराकार म्हणजे शून्य सत्ता आहे. सर्व काही शून्यातूनच आलेले आहे. एव्हरीथिंग कम्स फ्रॉम नथिंग असं जे कृष्णमूर्ती म्हणतात, त्यावरती आता आधारित त्यावर आधारित म्हणा किंवा त्या सदृश त्याला समांतर असं जे काव्य स्फुरलेलं आहे ते आता ऐका. शांत नभांगणी लखलख करीती, चंद्र सूर्य तारे दाटले, तेज ब्रह्म वघे निरवंतरी अविचल सलिली, शब्द कमल फुलले दाटले, शब्द ब्रह्म वघे तारे निमता शब्द आटता, शून्य होई सारे दाटले, शून्य ब्रह्म वघे शून्य ब्रह्मता अवघी सत्ता, आदि मध्यंती जाणसी हेतू तव चित्ती, ऐसे जाणून होसी नेणता, जरी तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रह्म अससी. आता नमन झालो, सर्वव्याप्त गुरु मिळाला, त्यानंतर स्थल कालाचा अंत होऊन मी माझा अंत झाला आणि तिथे आत्मा कसा प्रकाशतो ते पाहून झालं. शिवदर्शन झालं, दत्त दर्शन झालं, अनेक दर्शनी झाली, सर्व व्याप्त गुरु पाहून झाला. आता सर्वांच्या मुळाशी जे आहे ते नथिंग, दॅट इज नॉट थिंग मीन्स दॅट इज प्युअर एनर्जी. आणि ही एनर्जी कशी आहे? दिस इज नॉन एन्थ्रॉपी, म्हणजे ही एनर्जी कधी नष्ट होणार हे अमर्त्य चैतन्य हे सर्वाच्या मुळाशी आहे. तिथे रंगरूप आकार नाही, ते निर्गुण निराकार आहे. म्हणून सर्वाच्या मुळाशी असलेली सत्ता त्याला शून्य ब्रह्मसत्ता म्हणतात. कसे ते पहा.
शांत नभांगणी लखलख करीती चंद्र सूर्य तारे दाटले तेज ब्रह्म वगे. नभाच्या पटलावर आकाशाच्या पटलावर चंद्र सूर्य तारे ग्रह नक्षत्रे लखलख करतात तेव्हा आपण त्याला म्हणतो तेज ब्रह्म. पुढे का निरवंतरी अविचल सलिली शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म वगे. निरवंतरी आवाज नसलेल्या मनामध्ये म्हणजेच नमनी अमनी झाल्यानंतर अत्यंत अविचल स्थिती प्राप्त होते आणि अशा नमनी अमनी माणसाचं मन मानस सरोवर त्यातलं चैतन्य अत्यंत अविचल निस्तब्ध असतं आणि अशाच अविचल चैतन्य सरोवरातून अनेकानेक शब्दरूपी कमळे शब्दरूपी फुले फुलतात आणि त्याच्यातून शब्द जे येतात ते शब्द ब्रह्माचं वर्णन करणारे येतात. अशा शब्द ब्रह्माने जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा त्यालाच म्हटले आहे शब्द कमल फुलले. म्हणून पूर्वी आकाश अत्यंत शांत निवांत असतं. पाहता पाहता रात्र होते आणि चंद्र सूर्य तारे ग्रह नक्षत्रे याने ते गजबजून जाते. साधकाचं मन निवांत अमन नमन असतं. त्याच्या शरीरात त्याच्या आतील चैतन्य अत्यंत अविचल असतं आणि अशा त्या अविचल शांत प्रशांत चैतन्यामध्येच अनेक प्रेरणा जन्माला येतात. उत्स्फूर्त शब्द का येते आणि ते ईश्वराचं चैतन्याचं आत्म्याचं वर्णन करू लागतं. म्हणून म्हटलेलं आहे काही निर्माण होण्यापूर्वी प्रथम शांत असावं लागतं. आकाश निरभ्र कोरडे आहे आणि रात्र झाली आणि चंद्र सूर्य तारे ग्रह नक्षत्र त्याने आकाश भरून गेलं. शांतीच्या परम अवस्थेतच निर्मिती होते हा त्याचा अर्थ आहे. परम शांत अवस्थेतच चंद्र सूर्य ग्रह नक्षत्र तारे यांचा लखलखाट होतो. तसंच परम शांत नमनी अमनी अवस्थेतच आत्म्याचा आविष्कार शब्द ब्रह्म शब्द कळा जन्माला येते आणि सरस्वती रूपाने ती वाहू लागते. सर्व काही जन्माला येण्या अगोदर परम शांत निवांत असतं. म्हणजे ही त्रिगुणात्मक सत्ता किंवा हे 3 डायमेन्शनल जग निर्माण येण्यापूर्वी निश्चितच निर्गुण निराकार परम शांती होती हे यातून सांगायचं आहे. शांत नभांगणी लखलख करीती चंद्र सूर्य तारे दाटले तेज ब्रह्म वगे. निरवंतरी अविचल सलिली शब्द कमल फुलले दाटले शब्द ब्रह्म वगे. काही निर्माण होण्या अगोदरची स्थिती निर्माण न झालेली म्हणजे निवांत चैतन्य सागरासारखी असते. आता हे सर्व निर्माण झालं. आता निर्माण झालं तसंच ते पुन्हा तिथे आलं तिथे गेलं तेव्हा काय होतं. तारे निमता शब्द आटता शून्य होई सारे दाटले शून्य ब्रह्म वगे. सकाळ झाली तारे निघून गेले ग्रह तारे नक्षत्री मावळली सर्व शून्य झालं. थोडा वेळ तसाच गेला. उशेचं आगमन झालं आणि काही काळाने सूर्य आला. मधला काळ शांत निवांत स्थिती. म्हणून तारे येणे चंद्र म्हणून चंद्र ग्रह नक्षत्रे तारे येण्या अगोदर आकाश शांत. ते गेल्यानंतर आकाश शांत. परत त्या शांतीतून सूर्य आला. म्हणजे काही निर्माण होण्यापूर्वी शांतता असते. साधकाचं अमनी नमनी माणसाचं अंतरंग शांत असतं. शांततेतून तत्वज्ञानाचा जन्म होतो. आत्मसाक्षात्कार होतो. ते झालं सांगून झालं बोलून झालं की परत शांत होतं. जसं आता आपण ऐकताय थोड्या वेळाने आपली मन शांत होतील. सांगणाऱ्याचं मन शांत होईल. तुम्ही रिकामे व्हाल आम्ही रिकामे व्हाल आम्ही रिकामे होऊ आणि रिकाम्यानंतर परत त्यात नवीन येईल. असं हे रिकाम होणं भरणं रिकाम होणं भरणं ही जी मनाची स्थिती आहे ती ओळखून माणसाने परमेश्वर आपल्यामध्ये यावा या दृष्टीने कायमच रिकाम व्हावं. म्हणजे संसारी इच्छा अपेक्षा माया मोह षडविकार यामध्ये आपली एनर्जी न गुंतवता ते जसं व्हायचं तसं होऊ दे. फक्त केवळ आणि केवळ आपल्यामध्ये भरून राहावा. परमेश्वर भरून राहावा. आत्मा भरून राहावा. या इच्छेने जर तो राहील तर त्याचं मन रिकाम होईल नमन होईल अमन होईल. त्यात परमेश्वर येईल दर्शन होतील साक्षात्कार होतील. परत कालांतराने तो समाधी बाह्य येईल. नेहमीचा संसार होईल. परत विश्रांतीच्या वेळेला परत त्याच्यामध्ये परमेश्वर येईल. अशा तऱ्हेने रिकाम होणं भरणं रिकाम होणं भरणं हे केवळ आणि केवळ आत्मज्ञान आत्मदर्शन आत्मसाक्षात्कार याच्याबद्दलच असावं. हे भरणं
संसारी किंवा भौतिक दृष्टीचं नसावं हे सांगायचा प्रयत्न आहे. तर आता तारे निमता शब्द आठता, रात्र संपली, तारे गेले, झाल्यानंतर सर्व सांगून झालं, आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्रसृत झालं, ते सांगून संपलं. आता शब्द आठले म्हणजे तारे निमता, म्हणजे तारे गेले, आकाश शांत झालं, शब्द गेले, आत्मज्ञान गेलं, सांगणं झालं, ऐकणं झालं, मन शांत झालं, म्हणजे तारे निमाले आणि शब्द आठले. आता आकाश शून्य झालं आणि मन शून्य झालं. म्हणून तारे निमता शब्द आठता, शून्य होई सारे दाटले, शून्य ब्रह्म अवघे. म्हणून शून्य ब्रह्मता अवघी सत्ता, आदि मध्यंती जाणसी, हेतू तव चित्ती. अगदी सुरुवातीला शून्य ब्रह्म आहे. त्या शून्य ब्रह्मात त्रिगुणात्मक जग निर्माण झालं. त्या त्रिगुणात्मक जगामध्ये तुमच्या आमच्यासारखी माणसं तयार झाली. त्या माणसामध्ये एखादा ज्ञानी झाला, तो अमनी झाला, नमनी झाला, त्याचं हृदय कोर झालं, त्याचं मन निवांत झालं आणि त्या निवांत मनात शब्दज्ञान आलं, आत्मज्ञान आलं, तत्वज्ञान आलं. त्याचं दर्शन त्याने तुम्हाला दिलं, त्याचा साक्षात्कार तुम्हाला घडवला. काही काळ तुमची मनं त्याने भरून गेली, परत ती कोरी झाली, परत दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवचनांती ज्ञानाने भरली गेली. अशा तऱ्हेने आत्मज्ञान, आत्मप्रकाश, देव, दिव्यत्व यानेच आपलं संपूर्ण जीवन भरलेलं असावं. मात्र ते संसारी विषय, आधी व्याधी, षड्विकार यांनी भरलेलं नसावं. संसार हा असा ना तसा होतच असतो, परंतु ज्ञानासाठी, आत्मदर्शनासाठी, आत्मसाक्षात्कारासाठी मी कोण हे ओळखावं लागतं आणि त्या मीचा अंत करावा लागतो. आणि जेव्हा मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता असे जेव्हा स्वामी स्वरूपानंद म्हणतात, तेव्हा ते हेच म्हणतात जसं आपण मागे म्हटलेलं आहे, जेव्हा साधे स्थल कालंत अथवा गोसे मी माझा अंत, तेव्हा प्रवेश तेथे अनंत, जैसा अंधारी उगवे आदित्य. अंधारात आदित्य यावा, अंधार सरून सूर्यप्रकाशित व्हावा, तसं मनाची शून्यावस्था, आकाशाची शून्यावस्था संपते आणि मनामध्ये आत्मदर्शन होतं आणि आकाशामध्ये ग्रह ताऱ्याचं तेजस्वी दर्शन होतं. म्हणून म्हटलेलं आहे, जेव्हा दर्शन होतात तेव्हा ते भरलेलं असतं, दर्शन संपलं की ते रिकाम होतं. तारे गेले की शून्यावस्था येते, परत थोड्या काळाने तिथे उषा संपली आणि सूर्य आला, परत आकाश भरलं. तसंच आपलं अध्यात्मदर्शन संपलं, मन कोरं झालं, थोडा वेळ अर्थातच सराव होईपर्यंत काही काळ त्यात संसार येईल, पण सतत आपलं लक्ष जर आत्म्याकडे असेल तर हळूहळू आत्माच तुमच्यामध्ये येत जात राहील आणि संसार जो आहे तो तुमच्या बाह्यांगाला अनायसे सहजासहजी होत राहील. अशी जेव्हा तुम्हाला स्थिती अनुभवास येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की योगक्षेमम वहाम्यम, म्हणजे परमेश्वराचं ज्याने सतत चिंतन केलं त्याचा योगक्षेम किंवा त्याचा संसार तो करतच नाही. भक्तासाठी त्याचा संसार परमेश्वरच करतो असा आपल्याला निश्चित अनुभव येऊ शकतो. तर त्याचा अनुभव घ्या आणि आत्मसाक्षात्कारी व्हा. म्हणून तारे निमता शब्द आठता, शून्य होई सारे दाटले, शून्य ब्रह्म होगे. तारे मावळले, शब्द संपले आणि मूळ शून्य अस्तित्वात आलं नव्हे. मूळ शून्य कायमच असतं. त्या शून्यावरती काही काळ उमटतं, काही काळ राहतं आणि नंतर परत शून्य होतं. म्हणून म्हटलेलं आहे, सर्वाच्या मुळाशी शून्य ब्रह्मता अवघी सत्ता, आदिबध्यंती जाणसी, हेतू तव चित्ती. सुरुवातीला, मधल्या काळात आणि शेवट शून्य ब्रह्मता म्हणजे शून्यत्वच असतं. आणि ही शून्य ब्रह्म म्हणजे शून्यत्व सर्वत्र पसरून राहणं. ब्रह्म म्हणजे बृहत व्यापक, म्हणून सर्वत्र व्यापक शून्यता, रिक्तता यालाच म्हटलेलं आहे शून्य ब्रह्मता. हीच आदी, मध्य आणि अंतामध्ये सत्ता असते. त्याच्यावर जे उमटतं ते तात्पुरतं असतं, परंतु शाश्वत केवळ आणि केवळ शून्यच असतं की याला आदी मध्य अंत नाहीच. ते कायमस्वरूपी शून्य आहे, तसेच आहे. ते जन्माला आलं नाही, जे मरत नाही, ते असणेपणी असतच. अशी ही शून्य ब्रह्मता अवघी सत्ता,
आदि मध्यंती जाणसी हे तू तव चित्ती ऐसे जाणून होसी नेणता जरी तू तव चित्ती तरी तू सर्व ब्रह्म अससी. तर आदि मध्यंती कायमस्वरूपी असणेपणी असते अशी ही शून्याची स्थिती आहे. आणि हेच शून्य बृहत म्हणजे सर्वात व्यापक आहे आणि त्याच्यावरतीच हा सर्व खेळ चालू असतो त्रिगुणाचा. हे जर तू लक्षात घेतलंस तर, आणि हे लक्षात घेऊन ऐसे जाणून होसी नेणता, तुझ्या लक्षात आलं, तुला ज्ञान आलं, पण ज्ञान येऊन सुद्धा ऐसे जाणून होसी नेणता, सर्व जाणून सुद्धा जणू काही जाणत नाही असा तू एखाद्या बालवत निरागस अशा इनोसंट मुलासारखा राहिलास तर बाबा लक्षात घे, तरी तू सर्व ब्रह्म अससी. तर तूच ते शून्य ब्रह्म, सर्व ब्रह्म, निर्गुण निराकार परब्रह्म आहेस. जे असरेपणी असते, ते कधी जन्माला आलेलं नाही, जे कधी मरणार नाही, जे अजन्म आहे, अमरण आहे आणि जे सदा टवटवीत आहे, असं सर्व ब्रह्म तूच आहेस. हे तू जाणलास तर तू निश्चितपणे त्या सनत कुमारांसारखा कायम स्वरूपी बालवत निरागस असशील आणि तुला कधीच वार्धक्य येण्याचा प्रश्न नाही. तू कायम स्वरूपी असणेपणी असशील. तूच ते कैवल्य, तूच ती सर्व ब्रह्म, शून्य ब्रह्म सत्ता आहेस हे तू जाणशील. आणि हे जाणून सुद्धा तू काही जाणत नसल्यासारखा आय डोंट नो म्हणजे आयडेंटिटी मला माहीतच नाही, व्यक्तित्वात येणं, व्यक्तिमत्वात अडकणं मला माहीतच नाही, कुठल्याही दास्यात अडकणं मला माहीतच नाही. म्हणून आय डोंट नो म्हणजे आयडेंटिटी डोंट नो. आयडेंटिटी म्हणजे काय हे माहीतच नाही. अशा व्यक्ती आणि व्यक्तित्व, व्यक्तिमत्व, व्याख्या, कंडिशनिंग याचा काहीच मागमूस नाही असा तू पूर्ण स्वतंत्र सर्व व्यापक शून्य ब्रह्म सर्वात्मक सत्ता तूच आहेस याचा तुला निश्चित बोध होईल. आणि मग पुढे जी होईल ती आणखी गंमत होईल. नमन संत मनी सहजची पावन. तर आता एकदा हे असं मनाचं द्वैत झालं, कोरेपण आलं की मनाचे नमनी द्वैताची आठणी अद्वैताची ओढणी त्याते. तर आता मनाचं नमन झालं आणि नमन झालं त्यामुळे पूर्वी मनात असलेलं जे द्वैत आहे ते आटलं नाहीस झालं. आणि मनातलं द्वैत आटलं का? कारण त्याला अद्वैताची ओढणी, त्याला अद्वैताचा ताण, त्याला अद्वैताबद्दल प्रेम वाटू लागलं आणि अद्वैतानेच मनाच्या द्वैतात मन आणि त्या अद्वैताने मनाला गिळलं, मनाला आपलंसं केलं आणि मनातील द्वैत जाऊन मनाचे अमन झालं, मनाचे नमन झालं. म्हणून म्हटले आहे मनाचे नमनी द्वैताची आठणी अद्वैताची ओढणी गिळी त्याते. एकदा का मनाचं नमन झालं की मनातील द्वैत मी माझे पण संपत. कारण मनाचे नमन होताना अद्वैताचे त्या शून्य ब्रह्मसत्तेचे आकर्षण झाले निर्माण होते आणि ती शून्य ब्रह्मसत्ता मनाला अमन करते, मनातील द्वैत नाहीस करतं आणि पूर्वीचं मन जे आता नमन झालं ते अद्वैताने अद्वयत्वाने केवळ एक आणि एकत्वाने भरून जातं. म्हणून मनाचे नमनी द्वैताची आठणी कारण अद्वैताची ओढणी गिळी त्याते. आता हे जे मन झालं ऐसे मन अभंग मन अद्वैत मन. आता हे नमन मन असतं ते खऱ्या अर्थाने अभंग मन होतं, अद्वैत मन होतं ज्याच्यात द्वैत नाही, द्वयत्व नाही, केवळ एकोहम एक आणि एकच अशी त्याची स्थिती होते. ऐसे मन अभंग मन अद्वैत मन शांत सलील सागर मन. आणि प्रशांत महासागराच्या निवांत शांत निस्तब्ध निरव पाण्याप्रमाणे आता हे अमन नमन अभंग मन अद्वैत मन अद्वय मन नव्हे शून्य ब्रह्मात्मक मन असते. तिथे तरंगही उमटत नाही असं हे मन. सागर मन प्रशांत मन
हे सागरासारखं परमशांत म्हणजे प्रशांत असं मन खोल होतं, ज्याची गुणवत्ता वाढते, ज्याची उंची वाढते. हेची संत मन, हेच ते संत मन, त्यासी करिता नमन. आता इथे नमन याचा अर्थ नमस्कार, वंदन. तर अशा या सागरासारख्या प्रशांत मनाला संत मन म्हणतात. अशा संतांच्या मनाला आपण वंदन करायचे असते. संतांना भेटायचे म्हणजे संतांच्या अथांग शांत मनाला वंदन करायचे. तर अशा संत मनाला त्यासी करिता नमन, ओसी तू सहजची पावन. तर अथांग शांत मनाच्या संतांना जो नमस्कार करतो, वंदन करतो, तो सहजासहजी संत मनाला शून्य ब्रह्मता अवघी सत्ता आदि मध्यंती अशा शून्य ब्रह्मसत्तेला प्राप्त होतो. आणि संत मनाला, प्रशांत मनाला वंदन करता करता वंदन करणाऱ्याचे मन अभंग होते, त्याचे मन संत होते, त्याचे मन प्रशांत सागरासारखे अविचल शांत होते. नव्हे ते शून्य ब्रह्मसत्ता जी आदि मध्यंती आहे, जी असलेपणी आहे, जी अजन्म अमरण आहे, ती स्थिती म्हणजे जन्म मृत्यू विरहित असणेपणात असणे, ती कैवल्याची स्थिती अशी साधकाला प्राप्त होते. म्हणून सागर मन प्रशांत मन, हेची संत मन, त्यासी करिता नमन, ओसी तू सहजी पावन. तर अशा या सागर प्रशांत मनाला, संत मनाला तू नमस्कार केलास, वंदन केलंस, प्रेमाने त्याच्यापुढे शरण झालास, तर तूच संत मनोसील, तूच अभंग मनोसील, तूच शून्य ब्रह्मता अवघी सत्ता आदि मध्यंती हे तूच आहेस हे तुला कळेल. आणि केवळ असलेपणी असणे, जन्म मृत्यू विरहित असणेपणात तू राहशील, केवळ असणेपणात तू राहशील. आता तू जन्म मृत्यूचा विचारच करू नकोस. तू जन्म मृत्यूच्या पलीकडे असलेपणी असलेल्या त्या कैवल्य सत्तेला, शून्य ब्रह्म विराट सत्तेला जाऊन प्राप्त होशील. जसा बिंदू सिंधूला मिळाला आणि सिंधू होऊन क्षेम कुशलतेला पोचला. तर अशी 111 पद्य खंड आहेत, याच्यात आपण सुरुवातीपासून मन म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय, साधू कसा ओळखावा, त्याच्या खुणा कशा ओळखावा, त्या ओळखताना हळूहळू आपण अमन कसं हवं, नमन कसं हवं, नमन झालं, अमन झालं की आपल्याला आत्मसाक्षात्कार कसा होतो, आपल्यातलं द्वैत असं मावळतं, शून्य ब्रह्मता अवघी सत्ता म्हणजे काय, मग गुरु म्हणजे कुठे भेटतो, शिष्य म्हणजे काय, तर आपणच गुरु होतो. अदरवाईज गुरु बहुत आणि शिष्य अजिबात नाही अशी स्थिती असते. याचं कारण गुरु ज्ञानावर स्थिर असतो आणि शिष्य मात्र भ्रमात असतो. तर हे सर्व पाहिलं आणि हळूहळू असं पाहताना संतांचं मन, प्रशांत मन, हेच अमन नमन असतं, हेच अभंग मन असतं आणि हीच ती शुद्ध ब्रह्मता आहे. ही सर्वाच्या मुळात असलेपणी असलेली कैवल्य सत्ता आहे, जी जन्म मरणाच्या पलीकडची आहे. अशा स्थितीला आपण प्राप्त होऊ शकतो. इथपर्यंत आलो तर ही जी 111 आजपर्यंत आपण काय म्हणायचे पद्यखंड पाहिले, त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की आता आपली मनोभूमिका स्वच्छ झाली आहे. मनोभूमिका स्वच्छ झाली म्हणजे मनाची भूमी स्वच्छ झाली, म्हणजे मन गेलं आणि एक नितळ पारदर्शी असा पडदा, स्वच्छ पडदा आता केवळ आहे. आणि या पडद्यावर आता रोज जसे सूर्याचे किरण पडावीत तसा आत्मसाक्षात्कार होणार आहे. खात्री बाळगा. नमनात असा या सर्व गोष्टीचा अनुभव घ्या दिवस रात्र. आणि आज इथे थांबू आणि उद्यापासून या नमनावस्थेत निर्गुण निराकार आपण आहोत ते कसं कळतं, काय कळतं, याबद्दलची जी काव्य आहेत त्याचा आढावा घेऊ. आज इथेच थांबू. अस्तु.